कुमार करजगी यांच्या अनेक अवैध व्यवसायाबाबत डॉक्टर संदीप आडके यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती ट्रस्टच्या सर्वाधिक मिळकती सोलापुरातील नियोजित 2 उड्डाणपुलामध्ये बाधित झालेल्या आहे। परंतु कुमार शंकर करजगी यांनी बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नावे भूमी संपादन विशेष अधिकारी विशेष घटक येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नावे याचा मोबदला लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। संस्थेतर्फे 2 वर्षापूर्वीच पत्रकार भवन चौक येथील काही जागा उड्डाणपुलासाठी संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी हस्तांतरित केलेल्या असताना सुद्धा त्याचा मोबदला अजूनपर्यंत दिलेला नाही। जुनी मिल कंपाऊंड मोरारजीपेठ येथील बाधित जागेच्या अवॉर्डमधून ट्रस्टचे नाव वगळण्यात आले होते। जुनी मिल ट्रस्टच्या संपादित केलेल्या पत्रकार भवन चौक, मोरारका बंगला, विजापूर रोड येथील जागावर 16 अनधिकृत होर्डिंग्स कुमार शंकर करजगी, सोमनाथ रुक्मानंद करजगी व सुरेंद्र शशिकांत कर्णिक यांनी महानगरपालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त आशिष लोकरे व भूमी मालमत्ता विभागातील ज्युनियर इंजिनियर विक्रमसिंह पाटील व स्वप्नील पवार यांच्या संगनमताने बोगस कागदपत्रावरची सद्गुरू ॲडवायझर्स व शुभम एंटरप्राइजेस यांच्या नावे परवाने मिळवलेले आहेत व त्या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिक, पुणे शिंगवी ज्वेलर्स, मलबार ज्वेलर्स असे अनेक अनधिकृत होर्डिंग्स उभे केले आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी अतिक्रमण होऊन यशराज चौपाटी, यशराज मोटर्स, रुमा कारवड, डायमंड कॅफे, यशराज नर्सरी असे अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत। कुमार शंकर करजगी यांनी जुनी मिल कंपाऊंड येथील जुनी मिल ट्रस्टच्या जागेत बोगस कागदपत्रावर नागेश करजगी ऑर्किड स्कूल उभारलेले आहे। तसेच कंदरगाव येथे यशराज वायनरीज व मोहिनी पार्क असे अवैध व्यवसाय चक्क सरकारी गट क्रमांक 301/2/अ/1/ब या ठिकाणी सुरू आहेत। याबाबत तक्रारी जुनी मिल ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे आज पुराव्यानिशी केलेले आहेत। या सर्व गोष्टीचा तात्काळ चौकशीचे आदेश मान्य जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। कुमार शंकर करजगी व सुरेंद्र कर्णिक हे जुनी मिल ट्रस्टच्या भूखंड घोटाळ्यात 2017 सालापासून जामिनावर बाहेर असून त्यांना या ट्रस्टचे कोणते व्यवहार करू नयेत असे उच्च न्यायालयाचे सक्त आदेश असताना सुद्धा कुमार करजगी व त्यांचे हस्तक वारंवार या जागांमध्ये हस्तक्षेप करून करोडो रुपयाची अवैध मालमत्ता जमा करत आहेत। तरी यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी या संदर्भात डॉक्टर संदीप आडके यांनी तक्रार निवेदनाद्वारे दिली आहे। सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव असे अधिकृत नवले हिअरिंग अँड स्पीच क्लिनिक येथे सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते अशोक शिंदे यांची डॉक्टर नवले सरांची भेट झाली। इथे जन्मजात असणाऱ्या श्रवण दोषावर किंवा जन्मानंतर आलेल्या श्रवण दोषावर खात्रीशीर निदान आणि उपचार केले जातात। त्याचबरोबर बोलण्यास अडथळा येणाऱ्या कित्येकांना स्पीच थेरपी सुद्धा दिली जाते। नवले सरांनी अशोकजी शिंदे यांना कानाचे आजार व त्याच्यावर उपचार या संदर्भात सविस्तर माहिती दिली। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले मशीन, ब्लूटूथ सुद्धा दाखवले। डॉक्टर नवले सरांच्या उपचारामुळे कित्येकांना बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मदत झाली आहे। तसेच अभिनेते अशोक शिंदे यांनी कानाचे कोणत्याही प्रकारचे आजार किंवा दोष असल्यास डॉक्टर नवले यांच्या क्लिनिकला भेट देण्यास